नमस्कार. एक साधू महाराज असतात, खूप आनंदी असतात आणि फार काही कर्मकांड करतायत किंवा दिवसभर काही पूजा करतायत असं काही दिसत नाही. एक माणूस त्यांना बघत असतो आणि त्याला हा प्रश्न पडतो की नक्की कशामुळे आनंदी राहतात. एक दिवशी हिंमत करून तो त्या साधू महाराजांकडे जातो आणि विचारतो की साधू महाराज, तुम्ही तर काही पूजापाठ कर्मकांड काही करताना दिसत नाही, पण तुम्ही एवढे आनंदी कसं काय? तर ते साधू महाराज म्हणतात की मला माझ्या गुरूंनी एक मंत्र दिला आहे. एक शब्दाचाच मंत्र आहे फक्त. तो शिष्य म्हणतो, मला सांगाल का, म्हणजे मला सुद्धा आनंदी होता येईल. तर साधू म्हणतात, का नाही. तो एक शब्द आहे हळुवार. त्या शिष्याला काही कळत नाही हळुवार काय प्रकार आहे. मग ते साधू महाराज सांगतात की दिवसभरात मी ज्या काही गोष्टी करतो त्या मी अतिशय हळुवारपणे करतो. अगदी सकाळी दात घासायचे असले तरी हळुवारपणे करतो. जेवायचं असेल हळुवारपणे करतो, मन लावून करतो. आणि अशी प्रत्येक गोष्ट हळुवार केल्यामुळे मला ती गोष्ट करता करताच माझी पूजा पण होऊन जाते, माझी ध्यानधारणा पण होऊन जाते. थोडक्यामध्ये एखादी गोष्ट हळुवार करणे याच्यातच आपली पूजा पण आली, याच्यातच आपली ध्यानधारणा पण आली. दिवसभराचा आपण आपला क्रम बघूयात काय होतं. बरेच जण हळुवारपणे वागतच नाहीत. ब्रश करतात ते असे करतात की त्यांना वाटते दात आपले शत्रू आहेत. दार असं धाडकन लावतात की जसं काही दार तोडायचं आहे त्यांना. गाडी अशी चालवतात वेडी वाकडी की जसं काही गाडी तोडायचंच त्यांनी नियम केला आहे. टायपिंग असं करतात लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती की आपल्याला ती बटणं तोडायचीच आहेत. आणि असं जे आपण करतो घाईघाईमध्ये त्याचा आपल्या मनावर परिणाम होतो. प्रत्येक गोष्ट हळुवार करण्यासाठी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर आहे. आणि त्या वस्तूशी आपण जर प्रेमाने वागलं तर आपल्याकडे ती वस्तूसुद्धा प्रेमाने वागायला लागते आणि आपल्याला सुद्धा खूप आनंद व्हायला लागतो. बरं, हळू करणं म्हणजे हळुवार करणं म्हणजे हळू करणं का नाही? आपला वेग ठेवायला हरकत नाही, पण त्याच्यातसुद्धा हळुवारपणे वागता येतं. भाषासुद्धा हळुवार वापरता येते, स्पर्शसुद्धा हळुवार करता येतो, दार हळू लावता येतं. आणि असा आपण करत गेलो तर तुम्हाला जाणवेल की आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू करत फरक पडत चालला आहे. आजपासून आपण ठरवूयात की आपण जी प्रत्येक कृती करतो ती आपण हळुवारपणे करतो आहे का नाही याचं आपण स्वतःशी आत्मपरीक्षण करूयात. हळूहळू करत त्याच्यामध्ये बदल करूयात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण बदल करूयात. अगदी आपल्याला चप्पल घालायची आहे, हळुवारपणे घालू, प्रेमाने घालू. अगदी आपल्याला आंघोळ करायची तीसुद्धा प्रेमाने करू. असंच आपण करत गेलो तर तुमच्या लक्षात येईल की हळूहळू करत आपल्या आयुष्यात आनंद येतोच आहे, पण आपल्या आसपासच्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद पसरतो. असे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबरही शेअर करा. नमस्कार.